हॅलो, नमस्कार. मी पूनम. चव पूनमच्या हातची या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे हॉटेल स्टाईल झणझणीत छोले मसाला. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट अशी रेसिपी बनणार आहे. मस्त स्वादिष्ट रेसिपी लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. तर चला बघूया आता आपण रेसिपीकडे. तर मी 3 ते 4 पहिला बारीक लांब असे कांदे चिरून घेतलेले, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या, अद्रकचा एक तुकडा आणि 2 ते 3 टॅमॅटो आणि एका साईडला मी छोले उकळून ठेवलेले, शिट्टी काढून घेतलेली 2 ते 3. तर एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला कांदा, जे आपण सगळं साहित्य काढले ते आपल्याला ह्यामध्ये टोपात टाकून घ्यायचं आहे. कांदा, लसणाच्या पाकळ्या ज्या सोललेल्या त्या, अद्रक, आणि जे टॅमॅटो आपण मोठे मोठे काप करून घेतलेले ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि मी थोडेफार काजू घेतलेले आहेत, काजूच्या बिया, त्या देखील ह्यामध्ये टाकून घ्यायच्यात. आता आपल्याला हे गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचे, त्याला उकळी काढून घ्यायची व्यवस्थित. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर याला व्यवस्थित 2-5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सर्व जे आपण टाकलेले आहे पाण्यामध्ये शिजवून झाल्याच्या नंतर याला थंड करून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. वाटण मी करून घेतलेलं बारीक. आता आपल्याला एक फ्राय पॅन ठेवायचं आहे. फ्राय पॅनमध्ये तुम्ही बटर किंवा तेल कशाचाही वापर करू शकता. त्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला, तो यामध्ये आपल्याला व्यवस्थित लाल गोल्डन कलर येईपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे त्यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित वर खाली करून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे. तर ह्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. लाल तिखट मसाला तुमच्या तिखटीनुसार तुम्ही ह्यामध्ये लाल तिखट मसाला टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर थोडी चिमूटभर हळद टाकून घ्यायची, ती देखील मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. त्यानंतर जे आपण छोले भिजत घातलेले आहेत ते यामध्ये ॲड करून घ्यायचे. आणि मी 2 बटाटे देखील मोठे मोठे आकाराचे कापून घेतलेले. त्यानंतर थोडासा गरम मसाला वरून टाकून घेतलेला, तो देखील मिक्स केला. आणि थोडासा धना पावडर देखील तुम्ही टाकू शकता. तुमच्या तिखटनुसार तुम्ही सर्व मसाले ॲड करा. थोडासा चिकन मसाला ह्यामध्ये ॲड करून सर्व मसाले मी एकत्र करून घेतले. त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल किंवा ग्रेव्ही थोडीफार ठेवायची असेल तर तेवढंच तुम्ही झाकण ठेवून हे करू शकता. वरून कसुरी मेथी टाकून घेतली, त्याने भन्नाट अशी चव लागते आणि अशी ही आपली झटपट रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही अगदी साधी सोपी हॉटेल स्टाईल, हॉटेलमध्ये देखील अशीच ग्रेव्ही केली जाते. नक्की सांगा कशी झाली.